कळवा रुग्णालयातील भंगाराचे करायचे काय? एकीकडे कळवा रुग्णालयाचे नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असताना कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोंडवाळा झाला असून या भंगाराचे करायचे काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे। गेली अनेक दिवस हा भंगार या परिसरात पडून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भरच पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे। ठाण्यातील कळवा परिसर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता काट टाकत आहे। नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा, ICU बेड्स, वॉर्डची स्वच्छता, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधांनी अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानांचा कोंडवारा तयार झाला आहे। रुग्णालयातील जुने फर्निचर, खाटा, टेबल, खुर्च्या, लोखंडी जाळ्या, कपाट आदींचा भंगार येथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्याने यासमोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारामुळे मच्छरांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारपणात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहे। हे अनावश्यक भंगार सामान अडगळीतून काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। एकीकडे रुग्णालयाचे रुपडे पालटत असताना या भंगाराचे करायचे काय असा सवाल येथील सफाई कर्मचारी करत आहेत। वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्याने ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचे काही कर्मचारी खासगीत सांगतात। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचे समाधानकारक चित्र ठाण्यात दिसू लागले आहे। मागील काही दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळला आहे। त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे। मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचे दिसत आहे। त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 84 एवढा आढळला आहे। शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत। मेट्रोची महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामेही सुरू आहेत। त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रदूषणात वाढच होताना दिसत आहे। प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने 7 नोव्हेंबर 2023 पासून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचेही दिसून आले। त्यानुसार विकास कामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, रस्त्यांची धुलाई,
आदींसह इतर उपाययोजना करण्यात आल्याने ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हातनाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडत होती, परंतु एप्रिल महिन्यात शहराच्या हवेची गुणवत्ता शुद्ध गटात अर्थात हिरव्या रंगात आली आहे. त्यामुळे ठाण्याची हवा सध्या ठाणेकरांसाठी चांगली असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. तीन हातनाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील खाली आला आहे. या ठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमालीचा सुधारल्याचे चित्र दिसत. ठाणे महानगरपालिकेचा मान्सूनपूर्व आराखडा तयार, 14 ठिकाणी दरड कोसळल्याची भीती. ठाणे महापालिकेकडून मान्सूनपूर्व आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांचा देखील समावेश आहे. यंदा महापालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरातील 14 ठिकाणांवर दरड कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने येथील रहिवाशांना बजावण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व आढावा बैठक घेऊन नाल्यालगत आणि डोंगरावर त्यांच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांची यादी तयार करण्यात येते. पावसाळा आला की पालिकेच्या माध्यमातून ही यादी तयार केली जाते. दरवर्षी येथील रहिवाशांना नोटिसा बजावल्या जातात. तसेच घरे खाली करण्याचेही सांगितले जात आहे. पावसाळ्याच्या काळात अशा ठिकाणी भूस्खलन होण्याची भीती असते. भूस्खलनाचे संकट डोक्यावर असतानाही नागरिक या ठिकाणी राहत आहे. ठाणे महापालिका हद्दीत 14 अशी ठिकाणे आहेत जिथे येत्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आहे. यात मुंब्रा, लोकमान्य नगर, कळवा, माजिवडा, मानपाडा या भागातील काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार लोकमान्य नगर भागातील गुरुदेव आश्रमजवळ उपवन, माजिवडा, मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबा नगर, भास्कर नगर आदीचा समावेश आहे. तसेच मुंब्र्यातील आझादनगर, गावदेवी मंदिरलगत केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगर आदी भागांचा यात समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेच्या मार्फत वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील अनधिकृत घरं खाली करण्याबाबत सूचना केली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे कौसा मुंब्रा येथे जनहितार्थ वचननाम्याची घोषणा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेता श्री राहुल गांधी यांच्यातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी जनहितार्थ वचननाम्याची घोषणा केली आहे. जशी हिस्सेदारीबद्दल न्याय, शेतकरी न्याय, सामाजिक न्याय, युवा न्याय, नारी न्याय याबाबतची माहिती प्रत्येक घरात, गल्लीत, रस्त्यावर पोहोचवण्याची जिम्मेदारी ऑल इंडिया किसान काँग्रेसचे राष्ट्रीय सहसमन्वयक किशोर खत्री यांनी घेतली आहे. त्याबद्दलची माहिती देणाऱ्या वचननाम्याच्या पत्रकाचे उद्घाटन गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता मिराज मंजिल बंगलो, गुलाब पार्क, कौसा मुंब्रा येथे जिल्हा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नईम खान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किशोर खत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग व वाणिज्य सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जनक व्यास, ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस भोलानाथ पाटील, राजस्थान नागरिक सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजेश टावरजी आदी मान्यवर उपस्थित होते. पूर्ण तयारी ऑलरेडी 2 वर्षापासून चालू होती. आम्ही वाट बघत होतो कधी इलेक्शन डिक्लेअर होते आणि कधी आम्ही आमच्या कामाला लागतोय. आता राहुलजीने पूर्ण भारत पायी चालून पूर्ण केलेलं आहे. आज गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्या अनुषंगाने आज माझा वय 66 वर्ष असताना सुद्धा आम्ही कामाला लागलेलो आहे. आमचं पूर्ण आयुष्य काँग्रेससाठी आम्ही घालवलं आहे. ह्याच्या पुढेही करणार आणि 24ची सत्ता आमच्या हातात कशी येते हे आम्ही सांगण्यापेक्षा पब्लिक सांगणार की आमचे 14च्या अगोदरचे वाईट दिन चांगले होते का आता आजचे दिन आहे ते चांगले आहे. ते पब्लिकने स्वतः ठरवायचं आहे की त्यांना काँग्रेस पाहिजे की हे जे चाललं शासन जे हिटलरच्या मार्गाने चाललेलं ते पाहिजे. आता काँग्रेसचं काय झालं, पूर्वीपासून काँग्रेस होतीच, हे काय नवीन नाही आहे. पण ठराविक लोकांना असं वाटलं की 14च्या नंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, 14च्या नंतर आम्ही सर्व जागे झालो, पैदा झालो. तर हे जे आता कंपन्या इश्यू विकतायत ते कोणाचे केलेलं विकतायत? ते त्यांनी स्वतःहून 10 वर्षात काय केलं
एखादा कार्य केलं त्यांनी दाखवावं. आमचं काय नारायण आहे, आमचं एवढंच आहे, अबकी बार भाजप तळीपार. विषय अशी गोष्ट आहे की संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे. आता नुसतं फ्रेम राहिलं आहे, त्याच्यामधले जे पानं आहेत ते हळूहळू बदली करायचा प्रयत्न चाललाय. ह्यांना मनुस्मृती आणायची आहे, पण लोकांना हे माहित नाही की मनुस्मृती म्हणजे काय. तिथे स्त्रियांचे काय हाल होते, पुरुष काय करायचे, त्यांना स्वतः कपडे नेसण्यासाठी सुद्धा त्यांना टॅक्स द्यावा लागत होता. आता संभाजी महाराजांचा इश्यू तुम्हाला माहिती आहे. आता ह्यांनी ठरवायला पाहिजे की तुम्हाला मनुस्मृती पाहिजे का तुम्हाला आपलं जे संविधान आहे बाबासाहेबांनी केलेलं आहे, प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी, शिक्षण मिळण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी, आर्थिक दृष्टिकोनातून का हे संविधान पाहिजे. बेरोजगारासाठी आम्ही राहुलजीने आता पहिलं सांगितलेलं आहे की प्रत्येक ग्रॅज्युएटला 1 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जाईल. 30 लाख नोकऱ्या आम्ही वार्षिक देऊ. आम्ही काय 2 कोटी वगैरे कमिटमेंट करत नाहीये. दुसरी गोष्ट आहे की महिलांसाठी स्पेशल मंत्रालय बनवण्याचं चाललंय की त्याच्यामध्ये जराही कुठल्या महिलाला आर्थिक, सामाजिक किंवा फालतू लोकांचा त्रास झाला तर त्वरित त्याच्यावर 24 तास कारवाई करण्यात येईल.